Hello students, in the present lecture we are going to take a problem on redemption of debentures. In last period we have seen theoretical background about redemption of debentures. In viewpoint of our syllabus, redemption of debenture by means of sinking fund. This method of redemption of debenture is concerned with our syllabus. So firstly, I am taking a problem and solution on redemption of debentures by applying sinking fund method. First, see what is problem. The Prasad Industries Limited has issued on 1st April 2015 6% redeemable debentures for rupees 7,50,000. The debentures were issued at a discount of 2% and they were redeemable at a premium of 5% after 5 years at the option of the company. It was decided to create a sinking fund of rupees 1,10,500 every year from appropriation account. An equal amount was to be invested in 8% government securities at the end of every year. The interest was payable on 31st March every year. Give journal entries in the books of company for first 3 years, assuming that the accounts are closed on 31st March every year. This is a problem. By reading a problem, we got certain facts. आता आपण हा प्रॉब्लेम वाचला आणि यामधून काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या. पहिली गोष्ट आली की कंपनीनं रेडीमेबल डिबेंचर्स इश्यू केलेत. कधी इश्यू केलेत? 1/4/2015 ला केलेत. किती टक्क्याचे आहेत? 6% म्हणजे यांना 6% इंटरेस्ट द्यावं लागेल. हे डिस्काउंट इश्यू करताना 2% डिस्काउंट ने इश्यू केले आणि हे 5 वर्षांनी 5% प्रीमियमने परत करायचे. म्हणजे याची पहिली एंट्री होईल. म्हणजे 6% रेडीमेबल डिबेंचर्स मार्केटमध्ये इश्यू केले 7.5 लाखाचे, 2% डिस्काउंट म्हणजे याच्या 7.5 लाखाच्या 2% म्हणजे 15,000 रुपये डिस्काउंट म्हणजे प्रत्यक्ष 7,35,000 आले. दे वेअर रिडीमेबल ॲट ए प्रीमियम आणि तेच पैसे 7.5 लाख रुपये आपल्याला परत करताना 5% प्रीमियमने द्यायचे. कधी द्यायचे? आफ्टर 5 इयर्स म्हणजे 5 वर्षानंतर. इट वॉज डिसाइडेड टू क्रिएट ए सिंकिंग फंड ऑफ रुपीज 1,10,500. असं ठरवलं की रक्कम परत करण्यासाठी, डिबेंचरची रक्कम परत करण्यासाठी आपण एक या मेथडमध्ये सिंकिंग फंड तयार करतो. त्यालाच डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह असंही म्हणतात, DRR. हा दरवर्षी नफ्यातून करायचा असतो. 1,12,500 रुपयेचा करायचा. आता फंडाची रक्कम आपल्याला ही फंडाला दरवर्षी रक्कम देणार, ती आपण गुंतवणूक करणार. कशामध्ये केली गुंतवणूक? गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये. यामध्ये आपल्याला 8% व्याज मिळणार ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर. दी इंटरेस्ट हे वर्षाच्या शेवटी मिळतं 31 मार्चला. आणि आता आपल्याला जर्नल एंट्रीज पहिल्या 3 वर्षाच्या विचारलेत. म्हणजे प्रॉब्लेम वाचल्यानंतर असं लक्षात येतं की 5 वर्षांनी आपल्याला हे आता घेतलेले पैसे 5 वर्षांनी परत करायचे आहेत. मात्र सध्या आपल्याला एंट्री किती वर्षाचे विचारलेत? 3. त्यामुळे मी आता पहिली एंट्री कॉमन एंट्री घेतो. पहा सोल्युशन. इन दी बुक्स ऑफ प्रसाद इंडस्ट्रीज जर्नल एंट्रीज. कशाच्या जर्नल एंट्रीज आहेत? मागे आपण शिकलो चॅप्टर इश्यू ऑफ शेअर्स. आता शेअरच्या नाहीत, आता आहेत डिबेंचरच्या. त्या पण इश्यूच्या नाहीत, रिडम्पशनच्या आहेत.
कंपनीनं प्रसाद कंपनीनं 1/4/2015 रोजी 7.5 लाख रुपयाचे डिबेंचर इश्यू केले. इश्यू करताना 2% डिस्काउंट दिला, म्हणजे 7.5 लाखाच्या 2% मध्ये 15,000 रुपये डिस्काउंट दिला. म्हणजे प्रत्यक्ष पैसे मिळतील 7.5 लाखापैकी 15,000 डिस्काउंट म्हणजे वजा झाले, म्हणजे मिळतील 7,35,000. पहा एंट्री, बँक अकाउंट डेबिट 7,35,000. त्यानंतर मी डायरेक्ट येतो टूला येतो. 6% रिडीमेबल डिबेंचर्स, म्हणजे 6% रिडीमेबल डिबेंचर्स इश्यू केले 7.5 लाखाचे. किती रुपयाला केले? 7,35,000. 2% डिस्काउंट, म्हणजे डिस्काउंटला आपण डेबिट देतो. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 15,000. म्हणजे एंट्रीमध्ये 5 एलिमेंट्स लिहिलेत, त्यातले 3 एलिमेंट झाले. 1 2 3 4 5. 3 एलिमेंट कुठले? की डिबेंचर 2% इश्यू केले. कसले डिबेंचर्स आहेत? हे साधारण नाही, रिडीमेबल डिबेंचर्स आहेत, म्हणजे रिडम्शन करायचं आहे याच्यात. आता हेच एंट्री मी परत म्हणतो पहा. 7.5 लाखाचे डिबेंचर गेले आणि पैसे आले, 2% डिस्काउंट दिला, म्हणजे 15,000 कमी आले, म्हणजे 7.5 लाखातून 15,000 गेले, म्हणजे 7,35,000 आले. बँक अकाउंट डेबिट 7,35,000. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट 15,000. टू 6% रिडीमेबल डिबेंचर्स अकाउंट 7,50,000. या एंट्रीतला हा हाफ पोर्शन झाला की डिबेंचर, रिडीमेबल डिबेंचर इश्यू केले. आता हे आपल्याला परत करायचे. किती टक्क्यानं यांना प्रीमियम द्यायचे? 5 वर्षानंतर प्रीमियम म्हणजे जादा रक्कम किती द्यायचे? 5%. कशाच्या 5%? फेस व्हॅल्यूच्या, म्हणजेच कशाच्या? 7.5 लाखाच्या 5%. 7.5 लाखाच्या 5% 37,500, म्हणजे 37,500 रुपये आपण जादा देणार आहे. तो आपला लॉस आहे आणि लॉसला डेबिट देणार. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 37,500. टू, हा का लॉस होणार आहे ते लिहिणार. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट 37,500, म्हणजे हे पैसे आपण परत प्रीमियम देणार आहे, म्हणून तो लॉस आहे तो प्रीमियमचा आहे. म्हणजे अशा रीतीने या एंट्रीमध्ये आपण 5 एलिमेंट्स लक्षात घेतले. त्याचे 2 पार्ट केले. पहिला इश्यू पार्ट आणि दुसरा प्रीमियम द्यायचा तो पार्ट. बी, इश्यूड 6% रिडीमेबल डिबेंचर्स ऑफ रुपीज 7,50,000 at 2% डिस्काउंट अँड रिपेबल at 5% प्रीमियम आफ्टर 5 years. ही झाली 1/4/2015 पहिली एंट्री. यामध्ये 2 बाबी आपण उल्लेख केला की पैसे इश्यूवर आले रिडीमेबल डिबेंचरच्या आणि हे पैसे 5 वर्षांनी प्रीमियमनी परत करायचे आहेत. आता यानंतर दरवर्षी 31 मार्च 2016ला आता वर्ष बंद होणार. आता वर्ष बंद होणार त्यावेळेला आता काय करायचं? तर इथून पुढचा महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला पैसे डिबेंचरचे परत करायचे आहेत. पहिल्या वर्षापासूनच म्हणणार ते 5व्या वर्षापर्यंत म्हणणार. त्यासाठी आपल्याला फंड तयार करायचे. किती रुपयाचा नफ्यातून रक्कम बाजूला काढायचे? 1,12,500, आणि ती कुठं वर्ग करायचे? सिंकिंग फंडला करायचे. म्हणजे 31/3/2016 ज्या मी एंट्री पहिल्या पिरियडला घेतले, मागच्या पिरियडला घेतलेत त्याच एंट्रीत आहेत, फक्त फिगर लिहिलेत, आकडे लिहिलेत. बघा कशी एंट्री. नफ्यातून रक्कम बाजूला काढून ठेवली म्हणजे नफा कमी होणार. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,12,500. टू, ही रक्कम कुठं जाणार? सिंकिंग फंडाला. टू सिंकिंग फंड अकाउंट 1,12,500. सिंकिंग फंडचं दुसरं नाव डिबेंचर रिडम्शन रिझर्व असं दुसरं नाव आहे. म्हणजे सिंकिंग फंड ऐवजी डिबेंचर रिडम्शन रिझर्व लिहिलं तरी चालतं. आपल्या सोयीसाठी सोपा शब्द इथं वापरलेला आहे. बिंग अमाऊंट सेट असाइड रुपीज 1,12,500 फ्रॉम प्रॉफिट्स फॉर रिडम्शन ऑफ डिबेंचर्स, म्हणजे रिडम्शन करण्यासाठी हे पैसे नफ्यातून बाजूला ठेवले. आता हे पैसे आपण बाजूला ठेवले, ही एंट्री झाली. पुढची एंट्री की हे पैसे बाजूला काढले पण त्याची गुंतवणूक करायची. इथं कशामध्ये केली?
गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये केली. त्या सिक्युरिटीचं नाव न लिहिता त्याला आपण एक कॉमन नाव लिहिणार आहे, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट. काय नाव दिलं? कॉमन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,12,500 टू बँक अकाउंट 1,12,500. Being amount set aside for sinking fund is invested in 8% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. पहिल्यांदा नफ्यातून फंड तयार केला, फंडाची रक्कम आली, ती गुंतवणूक केली, गुंतवणूक अकाउंटला डेबिट दिलं, बँक अकाउंटला क्रेडिट. गुंतवणूक केली म्हणजे पैसे गेले. आता आपल्याला लक्षात आलंय की आपण ज्यावेळेला डिस्काउंट दिला, म्हणजे 15,000 रुपयेचा आपण डिस्काउंट दिला टोटल, आणि आपण प्रीमियम टोटल ज्याला देणार आहे 37,500. यामध्ये आपण हे 5 वर्षामध्ये दाखवायचे, म्हणजे नफा तोटा पत्रकाला दाखवायचे. म्हणजे 31/3/2016 स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, ही रक्कम नंतर मी लिहितो. टू, आता टोटल डिस्काउंट होता 15,000, प्रत्येक 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षाला किती येणार? 3,000. म्हणून टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट 3,000. प्रीमियमचा लॉस किती होता? 37,500 5 वर्षासाठी. एका वर्षाला किती? 7,500. टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट 7,500, आणि या दोन्हीची बेरीज बरोबर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 10,500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं कंपनी कायद्यानुसार नवीन नाव आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. Being proportionate amount of discount and loss is written up. आता पहिलं वर्ष झालं, आपल्याला 3 वर्षाचे एंट्री विचारलेले आहेत. आता दुसरं वर्ष बंद कधी होईल? 31/3/2017. तिसरं वर्ष बंद कधी होईल? 31/3/2018. या 3 वर्षाच्याच एंट्री विचारलेत. आता ह्याच एंट्री मी बरोबर 17ला घेणार आहे, फक्त आकडे बदलणार. 31/3/2017. आता प्रत्येक वर्षाला काय करायचं की नफ्यातून फंडाला रक्कम वर्ग करायची. किती सांगितली या प्रॉब्लेम मध्ये? 1,12,500. म्हणजे ती मागे एंट्री घेतली तेच घेतोय. कशी एंट्री? बघा, फंडाला रक्कम वर्ग करणार म्हणजे फंडाला रक्कम आपण वर्ग करणार. तत्पूर्वी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण गेल्या वर्षी 31/3/2016ला 1,12,500 रुपये गुंतवणूक केली होती. त्याच्यावर आपल्याला 8% व्याज मिळणार. 1,12,500च्या 8% व्याज येतं 9,000. हे व्याज मिळणार, आणि ते व्याज मिळणार ते आपण डायरेक्ट एंट्री घेणार आहे. ते जे व्याज जमा होईल, डेबिट होईल, ते सिंकिंग फंडाला दाखवणार. पहा, इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 9,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 9,000. हे कसं कॅल्क्युलेट केलं? 31/3/16ला जे 1,12,500 गुंतवणूक केले होते त्याच्यावर 8% व्याज मिळालं, म्हणजे 9,000 व्याज मिळालं. हे 9,000 व्याज मिळालं म्हणजे डेबिट दिलं, इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, आणि ही रक्कम कुठं वर्ग केली? टू सिंकिंग फंड अकाउंट 9,000. Being interest on investment is transferred to sinking fund account. यानंतर 31/3/2017ला तेच येत आहे. पहिला प्रॉब्लेम म्हणून तुमच्या लक्षात यायला थोडासा वेळ लागेल, पण नंतर लक्षात येईल की आता दरवर्षी तेच काम करायचे की 1,12,500 जे काय प्रॉब्लेम मध्ये सांगितलं असतील ते इथे सांगितले. 1,12,500चा फंडाला नफ्यातून रक्कम ट्रान्सफर करणार, म्हणजे नफा कमी होणार, फंड तयार होणार, म्हणजे एंट्री अशी घेणार. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट 1,12,500. Being provision made out of profits for redemption of debentures. नेक्स्ट, आता हे 1,12,500 यावर्षी आपण काय केले? फंडाला वर्ग केले. व्याज मिळाले यावर्षी 9,000, म्हणजे 1,12,500 आणि 9,000 1,21,500 रुपयाची यावर्षी आपण फंडाला गुंतवणूक करणार, म्हणजे 31/3/2017.
फंडाला गुंतवणूक करणार म्हणजे पैसे जाणार इन्व्हेस्टमेंटला, डेबिट पडणार. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,21,500 टू बँक अकाउंट 1,21,500. being made investment in 8% government securities towards redemption of debentures. की आपण सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट म्हणजेच काय, 8% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज यामध्ये पैसे गुंतवले. नंतर 31/3/2017 जी आपण 16ला घेतली तीच एंट्री घेणार. काय एंट्री आहे की दरवर्षी आपण डिस्काउंट टोटल 15,000 आहे भागिले 5 म्हणजे 5 वर्षांनी पैसे परत करायचे म्हणजे 3,000 रुपये कमी करणार डिस्काउंटची रक्कम. नंतर प्रीमियम आपण ज्यादा रक्कम देणार आहे तो लॉस आहे ते 37,500 त्याच्या भागिले 5 म्हणजे वर्षाला 7,500 म्हणजे 10,500 रुपये म्हणजे हे 7,500 आणि 3,000 10,500 रुपये नफा कमी करणार म्हणजे एंट्री अशी होणार 31/3/2017. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 10,500 टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिवेंचर 3,000 to loss on issue of debenture 7,500 being proportionate amount of discount and loss is written off. पहा या प्रॉब्लेम मध्ये 2 वर्षाच्या एंट्री झाल्या, 3 वर्षाचे विचारले. पहिल्या वर्षी किती एंट्री घेतल्या, 3 घेतल्या. दुसऱ्या वर्षी किती घेतल्या, 4 घेतल्या. आता तिसऱ्या वर्षी पण आता घेतले, दुसऱ्याला घेतल्या त्याच एंट्री रिपीट करणार आहे, आकडे फक्त बदलतील. पहा पुढचं वर्ष संपणार 31/3/2018. 31/3/2018 आपल्याला व्याज मिळणार. कशावर मिळणार मी आता सांगतो कसं कॅल्क्युलेट केलेले ते. पहिल्या वर्षीची फंडाची रक्कम 1,12,500 म्हणजे 31/3/2016 फंडाची रक्कम 1,12,500. दुसऱ्या वर्षी फंड 31/3/17 फंडाची 1,12,500 आणि मागचं व्याज 9,000. या सर्वांची जी बेरीज येते त्याच्या ते पुढे नोटला मी घेतलेले त्याच्या 8% कॅल्क्युलेट करणार म्हणजे 1,12,500 प्लस 1,12,500 प्लस 9,000 याच्या 8% रक्कम येते 18,750 म्हणजे 18,720 म्हणजे व्याज मिळालं 18,720. कशावरचं व्याज आहे, इन्व्हेस्टमेंटवरचं आहे. म्हणजे ते कुठं वर्ग करायचं, सिंकिंग फंडाला वर्ग करायचं. पहा इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 18,750 टू सिंकिंग फंड अकाउंट 18,750 being interest on investment is transferred to sinking fund account. यानंतर चालू वर्षी सिंकिंग फंड तयार करायचा. किती रुपयाचा करायचा, 1,12,500. कशातून, नफ्यातून. म्हणजे नफा कमी होणार म्हणजे इथं लिहिलंय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,12,500 टू सिंकिंग फंड अकाउंट 1,12,500 being provision made out of profits for redemption of debentures. आता जर तुम्ही सगळं प्रॉब्लेम वाचला, ऐकला, पाहिला तर एक गोष्ट लक्षात आली, दरवर्षी ही एंट्री आपण करतोय. कोणती, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. ही एंट्री दरवर्षी येणार. 16ला आली, 31/3/16 आली, 31/3/17 आली, आता 31/3/18 पण आली. नेक्स्ट, आता हे आपण पैसे गुंतवणूक करणार. किती गुंतवणूक करणार, 1,12,500 प्लस आता मिळालं व्याज 18,720. या दोन्हीची बेरीज येते 1,31,220. हे पैसे आपण गुंतवणूक करणार. कशामध्ये गुंतवणूक करणार, सिंकिंग फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला करणार. याचंच नाव आहे 8% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. पण आपण डायरेक्ट सिक्युरिटीचं नाव न लिहिता एक कॉमन शब्द लिहिला, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती पैसे गुंतवले, 1,12,500 प्लस 18,720 म्हणजे या वर्षाचे 1,12,000
500 आणि या वर्षाचं व्याज 18,320, या दोन्हींची बेरीज झाली 1,31,220 रुपये गुंतवणूक केली. गुंतवणूक केली म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट आणि पैसे गेले म्हणजे बँक अकाउंट क्रेडिट. म्हणजे एंट्री अशी झाली, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,31,220 टू बँक अकाउंट 1,31,220 being made investment in 8% government securities towards redemption of debentures. आणि आता शेवटची एंट्री सुद्धा आपण दरवर्षी केलेली आहे. काय एंट्री आहे की जे आपण डिस्काउंट दिला किंवा प्रीमियम देणारे त्याचा जो लॉस आहे तो नफा तोटा नफा स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून कमी करणार, म्हणजे नफा कमी होणार, म्हणजे डेबिट पडणार. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट ही रक्कम मी नंतर वाचतो. टू कशाची आपण रक्कम राईट ऑफ केली, डिस्काउंटची. टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. इथं 3,000 का लिहिलं तर टोटल डिस्काउंट आहे 15,000. तो 5 वर्षात भागिले 5 म्हणजे प्रत्येक वर्षी किती येईल, 3,000. टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 3,000. टू आता आपण 5 वर्षांनी पैसे प्रीमियम देणार म्हणजे दुसऱ्याला ज्यादा पैसे देणार म्हणजे आपला लॉस. टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. ज्यावेळेला आपण इश्यू केले तेव्हा लॉस झाला, म्हणजे ते प्रीमियम द्यायचं म्हणून लॉस झाला. किती झालाय लॉस, 37,500 भागिले 5 म्हणजे प्रत्येक वर्षाला 7,500. being proportionate amount of discount and loss is written off. अशा रीतीने आपण किती एंट्री पास केल्या, 11. पहिल्या वर्षी 3, दुसऱ्या वर्षी 4, तिसऱ्या वर्षी 4. पहिल्या वर्षी 3 कुठल्या केल्या, एक पहिली जी एंट्री केली ती कॉमन एंट्री केली, इश्यू आणि रिडम्पशन याचं कॉम्बिनेशन या एंट्रीमध्ये, म्हणजे डिबेंचर रिडीमेबल इश्यू केले आणि ते परत करायचे. ही पहिल्याच तारखेला 1/4/15लाच एंट्री झाली, तिथून पुढे एंट्री ती होणार नाही. तिथून पुढे काय एंट्री झाली की फंडाला रक्कम ट्रान्सफर केली, त्यानंतर काय झाली की त्यानंतर अशी झाली एंट्री की आपण राईट ऑफ केलं डिस्काउंट आणि लॉस. या 3 एंट्री झाल्या. 31/3/17ला किती एंट्री झाल्या, 4 झाल्या. एक इंटरेस्ट मिळालं, एक फंड तयार केला, एक फंडाची गुंतवणूक केली आणि लॉस ऍडजस्ट केली. या 17ला 4 एंट्री केल्या त्याच 18ला केल्या, त्याच एंट्री आहेत, फक्त बदल काय आहे, फिगरमध्ये आकड्यामध्ये बदल आहे. कशी एंट्री केली, पहिली एंट्री केली की इंटरेस्ट म्हणजे आता 17च्या सांगतो, अगो 16च्या सांगतो. 16ला पहिली एंट्री केली काय, 16ला पहिली एंट्री केली की डिबेंचर रिडीमेबल इश्यू केले आणि ते रिडम्पशन 5 वर्षाने करायचे, त्याचा प्रीमियम दाखवला. नंतर काय केली, फंड तयार केला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. नंतर त्याची गुंतवणूक केली म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ह्या पहिल्या वर्षी. आणि तिसरी एंट्री केली की हा लॉस होता डिस्काउंटचा आणि प्रीमियमचा, तो राईट ऑफ केला. नंतर 31/3/17ला 4 एंट्री केल्यात आणि 31/3/18ला पण 4 एंट्री केल्यात, त्याच एंट्री आहेत, बरोबर त्याच एंट्री आहेत, फक्त आकडे बदलले. पहिली एंट्री काय केली की व्याज मिळालं, सिंकिंग फंड इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. दुसरी एंट्री काय केली की फंडाला रक्कम वर्ग केली, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. तिसरी एंट्री काय केली की ही रक्कम गुंतवली म्हणजे व्याज आणि चालू वर्षाची कॉन्ट्रीब्युशन किंवा वर्ग, चालू वर्षाची फंड म्हणजे अशी गुंतवणूक केली म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक. हे राईट ऑफ केलं, नफ्यातून कमी केलं. पुढची एंट्री लास्ट, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. ह्या 4 एंट्री, त्याच 4 एंट्री परत 31/3/18ला घेतली, म्हणजे रिपिटेशन ऑफ एंट्रीज आहे. सोपा चॅप्टर आहे, फक्त व्यवस्थित ऐकलं पाहिजे, व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. आता यानंतर मी वर्किंग नोट दाखवली की व्याज कसं कॅल्क्युलेट केलं.
म्हणजे आपण जे पैसे गुंतवणूक केले त्याच्यावर व्याज 8% कोणत्या तारखेला किती आलं जे आपण तिथं उत्तरामध्ये लिहिलं होतं ते बघा. पहिलं वर्ष संपणार बघा. इंटरेस्ट रिसिवड ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटवर 8% व्याज जे मिळालं ते कॅल्क्युलेट केलं. पहिलं वर्ष संपतं 31/3/16ला. पहिल्या वर्षी आपण 1,12,500 रुपये गुंतवणूक केले, वर्षाच्या शेवटच्या तारखेला केले, त्यामुळे पहिल्या वर्षी व्याज असणार नाही. सिरियल नंबर 1 इंटरेस्ट ऑन 31/3/2016 नील लिहिले. आता दुसऱ्या वर्ष कधी संपलं? 31/3/2017ला संपलं. आपण किती फंडाला रक्कम वर्ग केली? 1,12,500. गुंतवले किती? 1,12,500. याच्या 8% 1,12,500 8% सिक्युरिटीचा व्याज दर आहे भागिले 100 म्हणजे वर्षाला किती व्याज मिळालं? 9,000. याची एंट्री आपण घेतलेली पहिल्यांदाच 31/3/17ला पहिलीच एंट्री घेतली. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अशी एंट्री घेतलेली. हे कधी? म्हणजे 31/3/17चं व्याज किती? 9,000. आता आपल्याला व्याज दाखवायचे 31/3/18च. इंटरेस्ट ऑन 31/3/18 कसं कॅल्क्युलेट केलं बघा. 31/3/16चा फंड 1,12,500. या फंडावर 31/3/17ला आपल्याला 9,000 व्याज मिळालं प्लस 9,000. 31/3/17ची परत फंडाला रक्कम दिली 1,12,500 बरोबर रक्कम झाली 2,34,500. याच्या 8% इंटरेस्ट 18,720 म्हणजे 31/3/18ला आपण पहिलीच एंट्री केलेली आहे. 31/3/18ला पहिलीच एंट्री काय केली? इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 18,720 टू सिंकिंग फंड अकाउंट 18,720. म्हणजे अशा रीतीने ह्या आपण एंट्रीज घेतलेल्या आहेत. या एंट्री घेतल्या आणि त्याची ही वर्किंग नोट आहे. वर्किंग नोट कशासाठी केली? व्याज किती मिळालं याच्यासाठी केली. कशावर? सिंकिंग फंडाची जी गुंतवणूक झाली त्याच्यावर. पहिल्या वर्षी गुंतवणूक झाली 1,12,500 31/3/16ला झाली आणि वर्ष संपलं व्याज मिळणार नाही. दुसऱ्या वर्षी मात्र 31/3/2017ला 1,12,500च्या 8% व्याज येतं 9,000. तिसऱ्या वर्षी काय? पहिल्या वर्षीची वर 1,12,500, दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं 9,000, दुसऱ्या वर्षीचे 1,12,500 बरोबर झाले 2,34,400. याच्या 8% 18,720 हे व्याज मिळालं. कधी मिळालं? तिसऱ्या वर्षी मिळालं. मग ते आपण काय केलं? जे व्याज मिळालं त्याची एंट्री केली सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट. ह्याच एंट्री आपल्याला परत घ्यायच्या आहेत. फक्त पहिला प्रॉब्लेम आहे सुरुवातीला कशा एंट्री घेतल्या हे लक्षात आलं पाहिजे. पहिली एंट्री जी घेतली ती कधी काही प्रॉब्लेममध्ये असं देखील नाही. डायरेक्ट असतं की या पद्धतीनं आपण सिंकिंग फंड तयार केला, इन्व्हेस्टमेंट केली. तुम्हाला मी सुरुवातीला एंट्री दिल्या त्या एंट्री महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण इथं कॉमन एंट्री कोणत्या आहेत? कॉमन एंट्री की दरवर्षी सिंकिंग फंड आपण तयार करणार म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. कुठली पण प्रॉब्लेम असू दे. सिंकिंग फंडामध्ये इन्व्हेस्टमेंटला आपण गुंतवणूक केली. त्या फंडाची रक्कम इन्व्हेस्ट केली म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट म्हणजे पैसे जातात. त्याच्यावर व्याज मिळतं. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. ह्या कॉमन एंट्रीज आहेत. पहिली आणि शेवटची जी एंट्री आहे प्रत्येक वर्षाला ती कधी असणार पण नाही. म्हणजे कॉमन एंट्री कुठल्या मी तुम्हाला सांगितलं 3 एंट्री कॉमन आहेत. स्टेट म्हणजे पहिला फंड तयार करणे, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड ही एक कॉमन एंट्री. ही रक्कम आपण गुंतवणूक करणार म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक ही पण कॉमन एंट्री.
आपल्याला व्याज मिळणार, म्हणजे इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड, ही पण कॉमन एंट्री. म्हणजे यामध्ये 3 एंट्री कॉमन आहेत, त्याच आपण दरवर्षी घेतोय असं आपल्याला लक्षात आलं. इन दिस वे I am concluding my speech here. Thank you.